वाटतं हा जो सर्वे आहे हे प्रकरण तुम्हाला पटलंय का सर्वेचं? मला वाटतं आता भाजपला देखील पटलं नसेल ते. आणि तो सर्वे जर परफेक्ट असता तर त्यांच्या जागा पडल्या नसत्या. मग फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी तो सर्वे होता का अशी शंका तर मनामध्ये येते ना. आणि एकनाथ शिंदे सक्षम होते ना, ते सक्षम होते. तुम्ही त्यांच्यावरती लादलं नाही, ही बदलाच, भावना गवळी नकोच, हेमंत पाटील नकोच, तो नाशिकचा आमचा हेमंत गोडसे नकोच. तुम्ही का सांगताय? तुम्ही जाहीर केला त्यातला आम्ही कुणा म्हटलं का हे नको म्हणून? आणि हा सगळा अगदी एबी फॉर्म देण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळा खेळ चालला होता आणि सगळा वेळ निघून गेला त्यामध्ये. नाही तर आणखी 4-5 सीट निश्चितपणे आल्या असत्या आणि मोदीजींना अपेक्षित होतं महाराष्ट्रामध्ये यश, ते मिळालं असतं आपल्याला. एक आणखीन मत तुम्ही व्यक्त केलं, जे संघाने देखील जे मत व्यक्त केलं होतं की अजित पवार हे महायुतीमध्ये नको आहे, किंवा ते थोडे उशिरा आले असते विधानसभेत तर चाललं असतं. तुम्ही देखील काल तेच म्हणालं. काय त्याच्या मागचं काय नेमकं आहे? माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता, अजिबात तो नव्हता. अजितदादांना मी जवळनं ओळखतो. अजितदादा एक नेता असा आहे की सकाळी 6 वाजता उठून तो माणूस कामाला लागतो. प्रशासनावरती प्रचंड त्यांची पकड आणि ताकद मी पाहिले जवळनं. त्यावरून माझं दुमत काही नाही. माझं म्हणणं एवढंच होतं की दादा थोडेसे उशीर आले असते तर त्यांना 9 मंत्रिपद मिळाली ती आम्हाला मिळाली असती. आणि एकनाथजी शिंदे यांनी ज्याला ज्यांना शब्द दिला होता तो त्यांना त्यांचा शब्द पाळता आला असता. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मगाशी मी सांगितलं, आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत, तो बिचारा जॅकेट घालून कधीपासून थांबलाय तो. अगदी एकच उदाहरण देईन तुम्हाला मी असं. आणि म्हणून दादा जर थोडे लेट आले असते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तर शिवसेना भाजपची मेजॉरिटी होती, कुठेही अडचण नव्हती, आम्हाला कसली अडचण नव्हती. तर मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बांधणी अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला करता आली असती. एवढा फक्त माझा उद्देश त्यामागचा होता. बाकी कुठलाही उद्देश या महायुतीमध्ये खेळा टाकण्याचा उद्देश माझा अजिबात नाही. पण एक स्टॅटिस्टिक्स आहे ते सांगतंय की म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे, दादांचे ज्या ठिकाणी